नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव तनिष गोटल. तर मंडळी, आपण चाललो आहोत आज स्वामींच्या मठात नाला सोपाऱ्याला आहे. तर आज काही स्पेशल म्हणजे पहिला ब्लॉग आहे. तर बघू शकता मित्रमंडळ वगैरे सर्वच येत आहेत आपल्या इथे सोबत. तर बघूया पुढचं प्लॅनिंग कसं चालू आहे. मित्रांसोबत सध्या कुठे गेलेलं नाही. तर ह्या फर्स्ट ब्लॉगवरती तुम्हाला दाखवून देईन की स्वामींच्या मठात नक्की काय म्हणजे कशा प्रकारे आनंद घेता येतो. तर जाऊया मित्राच्या घरी. चला तर आपण आलेलो आहोत मित्रांकडे. बघूया काय करतायत. तयारी चालू आहे. जरा शूटला जायचं आहे मंदिरामध्ये. एक कुठं आहे? निघते अजून निघायची तयारी आहे. भाई काय ऐकत नाही, बघू शकता तुम्ही. आज काही पोरगी पटणार आहे बाईला. साधा विषय नाही, बघू शकता. हे बघा मित्रमंडळ झाले, तयार झालेली आपली. बस येत आहेत आपली. तर या बसने जायचं आहे बोरुई स्टेशनला. हे बघा मंडळी उभे राहिलेत पोर आपले. जायची तयारी बघा, किती आनंद आहे चेहऱ्यावरती, बघू शकता तुम्ही. बसचं जरा वाट बघत होता, थोडा लेट झाला आहे. पण पुढे जाऊन आपल्याला बघूया कसं शूट भेटतंय ते. बस येते बघा. तर मंडळी, आपण आलेलो आहोत बोरिवली स्टेशनला फायनली. बोरिवली स्टेशनला म्हणजे TC खूप असतात. तर या TCपासून वाचायचं असेल तर तिकीट ते काढायच लागेल. भाईनं बघा गाडी आवडलेली. गाडी एकदम हायफाय गाडी आहे तिकडे. भाई लोकांचा मूड म्हणजे बघाय नको. गाड्यांसाठी, गाड्यांवरती एवढा प्रेम आहे ते सांगूच शकत नाही. आपण आलेलो आहोत आता तिकीट काउंटरला. फायनली तिकीट काढून झालेलं आहे. खूप मेहनत लागते बरं का या तिकीट काढण्यासाठी. आमचे तिकीट काउंटर हे बघ. तिकीट कलेक्टर सध्या नीट चाल ना भाई, काय करतोय तू? कुठे लागले अरे? किती नंबरला आहे? मंडळी, सकाळीच वातावरण तुम्ही बघू शकता काय कसं दिसतंय ते. आणि सकाळी थंडी तर आहे, तुम्हाला दाखवतो. एका माणसाने हे बघा अशी थंडी लागते म्हणून कॅप घातलेली आहे. दिसतंय का तुम्हाला? हे बघा थंडी खूप आहे सकाळची. तर या थंडीतून सुद्धा आम्ही चाललेलो आहोत देवदर्शनाला. आता ट्रेन पकडून निघणारच सरळ नाला सोपाऱ्याला. नाला सोपाऱ्यावरून परत तिकडनं स्टेशनला उतरून जायचं आहे आपल्याला रिक्षा पकडून. मंडळी, आपली ट्रेन आलेली आहे. या ट्रेनने जायचं आपल्याला भाई. पुढचा प्रवास आता इथूनच चालू होणार आहे. बघू शकता अफाट गर्दी आहे. तर ही गर्दी पूर्ण इथे खाली होईल बोरविलला. तिथून मग परत निघायचं आहे नाला सोपाऱ्याला. हाय, बघा छोटूशी पावली आली आपल्या इथे ट्रेनमध्ये. बघा किती खूप सुंदर दिसते. सकाळ सकाळ ट्रेनचा प्रवास करते ती सुद्धा आपल्या आईवडिलांसोबत, आईसोबत सॉरी. बघा किती आनंद वाटते तिला सुद्धा. आपल्या मित्राकडे बघून असते. माईल ते एकदम कातील आहे.
डायरेक्ट मंदिराच्या बाहेर. आतमध्ये फिरायला लागेल. इथून खूप लांब आहे, तर तुम्ही येताना जरा थोडा विचारपूस करून यावा. गुड. असं वाटतं आम्ही आमच्या गावी आलो. गावी झाल्यासारखं वाटतं. मार्गदर्शन दिलेलं आहे. हे बघा, आपल्या थोड्याच वेळात पोहोचणार आहोत आपण स्वामींच्या मठात. तिथे मार्गदर्शन केलेलं आहे रोडांवरती, तर तुम्ही बघत येऊ शकता. रस्ता थोडा खडतर आहे, पण चालून जातो. मंडळी, आपण इथे मठामध्ये आलेले स्वामींच्या. तर आज इथे येऊन आपल्याला पुजारींकडून थोडी माहिती घ्यायची. इथून थोडं मी मुलाखत घेऊया तर आपल्या ह्या मठांबद्दल. तर चला तर बघूया, थोडीफार माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी काय बोलतो, आपल्या इथे जो मंदिर झालेलं आहे, तर ह्या मठामध्ये तुम्ही किती वर्षापासून इथे पुजारी म्हणजे काम करता वगैरे? देवाची मी ह्या मंदिराचं किंवा या मठाचं व्यवस्थापन बघतो. माझं जयवंत नाईक आहे. आणि हे मठ जो आहे हा साधारणतः 3 महिन्यावर म्हणजे 2 ऑक्टोबरलाच ओपन झाला आहे, दसऱ्याच्या दिवशी. अच्छा. आणि त्या दिवशी गुरुवार होता, दसरा आणि गांधी जयंती ह्या सुवर्णयोग साधून आम्ही या मठाचं ओपनिंग केलेलं आहे. आणि या मठाचे कार्यक्रम जे आहेत ते स्वामींचे जे संपूर्ण कार्यक्रम वर्षभर राबवतो त्याचं कॅलेंडर तुम्ही बाहेर बघू शकता, तिथे आहे. या मंदिराचं टायमिंग सकाळी 7 ते रात्री 9 आहे. गुरुवारी 10 वाजेपर्यंत असतं 10 वाजेपर्यंत. आणि इतर सणाच्या दिवशी पण 10 वाजेपर्यंत असतं. आणि इथे येण्यासाठी तुम्ही नालासोपारा स्टेशन सगळ्यात जवळ आहे, 5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि नालासोपारावरून तुम्हाला शेअरिंग रिक्षासुद्धा भेटतात. त्याचं जी कॉस्टिंग आहे ती 150 रुपये पर रिक्षा घेतात. आणि पर शेअरिंग जर आला तर तुम्ही 20 रुपयापर्यंत वाकोली नाक्यापर्यंत येऊ शकता. तिथून 10 मिनटं वॉक करत पर्यंत येऊ शकता. अच्छा. येताना तुम्हाला रस्त्यामध्ये आमची वागेश्वरी मातेचं दर्शन पण होईल. आणि जवळ 1.5 किलोमीटर अंतरावर शनीचं मंदिर आणि बाळूमामाचं मंदिर आहे, ते पण त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता. या प्रेमायसेसमध्ये अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे आणि अमरेश्वर महादेव आहे. तसंच बाळूमामाचं पण छोटंसं मंदिर आहे आणि मागे मेंढी माऊली आणि गाईचं गोशाळा आहे. अच्छा. तर तुम्ही त्याचा पण लाभ घेऊ शकता, बघू शकता. आले पण ठीक. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आपल्याला जे पुजाऱ्यांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्याप्रमाणे आपण इथे येऊ शकता. प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी बघण्यासाठी जो नजारा आहे तो आपण अनुभवला पाहिजे. तर ह्या नजाऱ्यामध्ये आपण आज मठामध्ये आलेल्या पुजाऱ्यांची मुलाखत थोडीफार घेतलेली आहे. तर ह्या मुलाखतीमध्ये आपल्याला सांगितले आहे की कशाप्रकारे आपल्या ह्या नालासोपाऱ्यातील श्री स्वामी समर्थांचा मठ उभारला गेला आहे, स्थापना झालेली आहे. तर इथे येऊन मला खूप आनंद झालेला आहे. आणि ह्या दिवसामध्ये आज आहे रविवार, तर ह्या रविवारी माझा दिवस म्हणजे जातो खेळण्यामध्ये. क्रिकेटमध्ये आम्ही खेळायला जातो, तर आज मी खेळायला गेलो नाही. खास करून इकडे मठामध्ये आलेला आहे स्वामींच्या भेटीसाठी. खूप दिवसानंतर आलेला आहे. तर हे समोरचं व्ह्यू बघून घ्या तुम्ही. हे बघा, असं खूप दुरून दुरून लोक येतात इथे स्वामींच्या मठामध्ये. हे बघा, प्रार्थना वगैरे चालूच आहे, बघू शकता तुम्ही. लोक उपासना करतायत. बघण्यासाठी खूप आहे, पण देवदर्शनासाठी सुद्धा आले पाहिजे इथे. हे बघा, सोयीसुविधा चालू आहे, महाप्रसाद आहेत. परत देवासाठी खूप धर्मसुद्धा करू शकता तुम्ही. इथे आहे तिथे पेटी वगैरे. हे बघा, बसण्यासाठी सुद्धा सुविधा केलेल्या आहेत. खूप छान, एकदम मस्त वाटते इथे. हे बघा, तिकडून वरती जाण्यासाठी आहे आणि इकडून बाहेर येण्यासाठी आहे. हे बघ, लोक दिसतच आहेत तुम्हाला दर्शन घेऊन.
आता आम्ही चाललो आहोत इच्छापुरती अंडरग्राऊंडमध्ये. गणपती मंदिर आहे आतमध्ये. कुठून जायला आहे? हे बघा, तुम्ही पाहू शकता खाली जाण्याचा मार्ग इकडे आहे. चला या पुढे. बाहेरून बघा कसं वातावरण दिसतंय. चला आतमध्ये जाऊया आपण. हे बघा, खूप सुंदर असं नजारा आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायसाठी आलेलो आहोत आपण. फायनली आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला भेटलेलं आहे. हे बघा, इच्छापूर्ती गणपती असंही म्हटलं जातं गणपती बाप्पाला. खूप सोयपाणी झालेले आहे इथे मठामध्ये बसण्यासाठी. हे बघा, खूप म्हणजे खूप सारे इथे झोपाळे वगैरे केलेले आहेत बसण्यासाठी. आपल्यासाठी सोय केलेली आहे. हे बघा, लोक म्हणजे आता इकडे जास्त करून आता हे नवीनच झालेलं आहे, तर लोक खूप आपल्या इच्छा घेऊन इकडे येतात. आणि आपलं इच्छापूर्ती मंदिरसुद्धा इथेच आहे आपल्या गणपतीचं. हे बघा, महादेवाचं पिंडसुद्धा इथंच आहे. बघा, खूप खूप म्हणजे एकदम खूप छान वाटतं इकडं आलेलं आहे. खूप दिवसांनी म्हणजे मला वाटलेलं की नाही जमणार. म्हणजे खूप दिवसापासून मी विचार करत होतो की इकडे येण्याचं, पण आजचा दिवस आला आहे. खूप मला चांगलं वाटतं इकडं आलेलं आहे. मन भरून आलेलं आहे. हे बघा, नंदी बैल आहे, कासव आहे. हे बघा, तर मंडळी, आम्ही स्वामींच्या मठातून आज निघत आहोत. हे मित्रपरिवार आहे. तर मित्रांनो विचारूया कसं वाटलं येऊन. इथे खूप मन प्रसन्न झालं आमचा. मस्त आहे मंदिर, एकदम भारी आहे बघण्यासाठी. बघण्यासारखं. खूप आनंद झाला. तुम्ही पण एकदा इकडे येऊन तुम्ही पण visit येऊन करा. बघा, येऊन इकडे बघा. दर्शन घ्या. तुम्हाला पण खूप मस्त छान वाटेल. आपले बाप्पाचं पण मंदिर आहे. हां, इच्छापूर्ती मंदिर आहे. तर महादेवाचं आहे इथे. महादेवाचं पिंड वगैरे सर्व इथे आहे. तर तुम्ही इकडे येऊन दर्शन घेऊ शकता. विजिट करा. हां, नक्की एक दिवस व्हिजिट करा. खूप आनंद आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या. मंडळी, आता काही चूक झाली असेल ब्लॉगमध्ये तर नक्की कळवा कमेंट्समध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही व्हिडिओ इथे संपवतो. आणि आमच्या भावाला फुल सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.